संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शहा साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा. हे सगळं जे पाहिलं ना, ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्नचिन्ह आहे. मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं. आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळभळते. आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला का एकनाथ शिंदे, संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे, मग त्यांची ती दाढी, मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा, यावरच त्यांची असं एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती, त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आमचा चान्स ह्या माणसाने हुकवला, आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं, आणि हे तुम्ही अनेक भाषणातून पाहताय. माझी खुर्ची ओढली, माझी सत्ता खेचली, माझ्याशी गद्दारी केली, मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले चपाटे आहेत, मग 50 खोके ओके, या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शहा साहेब दिसतील, ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील, त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली. मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत, ते आता मागे पडलेत, एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार, अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज करत असतात. आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे. मागेही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस, ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका. याचं काम बडबडणं आणि महाराष्ट्र जाणतोय. या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत, त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव तो असल्यामुळं त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे गिनो, मला कुणीतरी माझं अस्तित्व ठेवा, अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे. पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत, अत्यंत चांगलं काम चालू आहे, आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही. साहेब, आपण वारंवार अडचणीत येत असताना पाहायला मिळत आहे, कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे. तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे जरा स्पष्ट करा. व्हिडिओचा काय संदर्भ आहे? तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे. बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे, आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय? आल्याबरोबर नोटा आहेत, त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते. मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत यांचं वर्तन आहे. म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे. माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे ती बॅग, बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते. मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? हे यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाहीये. माझं घर
माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम असतात. कार्यकर्ता आहे, उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा माझा काही दोष नाहीये. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. म्हणून कोणी जर काढला जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजाचं काही कारण पण नाही. यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरले का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा. अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा. आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये. आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही. साहेब, पण तुमच्या घरातला बिभीषण नेमका कोण आहे याचा काय शोध लागलाय का? कोणी हा व्हिडिओ काढलाय? जाऊ द्या, असं होत असतात. मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढता, कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात. कार्यकर्ता आहे, त्याला काय विशेष आहे? मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. अरे तुम्ही कसे पैसे म्हणता? ते बॅगेला बी पैसे म्हणायला लागले का? हे प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग, पैसे आहे ते सत्य आहे का? अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दरवाजासमोर पडलेली आहे. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, अशा पैशाच्या बॅगा दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात. काहीतरी मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असं केल्यानंतर त्याच्या आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का? मी ठेवले असते ना कपाटामध्ये. कपडे होते म्हणजे काय बोलते? कधीचा हा व्हिडिओ आहे? माहित नाही. आता कितीतरी आपण आलो असं काय लक्षात जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ काढून दाखवण्यात माहित नाही कधीचा आहे. आता हे कोण लक्षात ठेवतो? आले तेव्हाचा व्हिडिओ आहे. गुवाहाटीवर आले तेव्हाचा व्हिडिओ. अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका. हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही. प्रवासातून येताना असलेली बॅग असे असणे, अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही. हे असे मूर्खपणाचे लक्षणं जे लोक पाहतायत ना, आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोन वेळा पहा, तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे. असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो. सामाजिक न्याय विभागाच्या अरे कैसे हो सकते हैं? ऐसा कभी होता है क्या? कभी सच्चाई क्या है सर? वीडियो की सच्चाई बताएं. वीडियो की सच्चाई क्या? मैं कहते ट्रैवलिंग करके आया हूँ, कपड़े निकाल के बेडरूम पे बैठा हूँ, मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है. अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे, किसी ने वीडियो निकाला होगा. ये इतना उसमें का तथ्य है. सामाजिक तरीके से बनाया गया है. पता नहीं मैं ये काम जो में लोग रहते हैं वही लोग ऐसे काम कर सकते हैं. या व्हिडिओमध्ये दावा आहे पैसे पैसे दिसताय. दिसतायत सर त्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय कपडे पडल्यात, पैशांच्या नोटा दिसतायत, बंडला दिसतायत. हे मला याची कल्पना नाहीये. हे कोण दाखवत आहे त्याला विचारा तुम्ही. माझ्याकडे जी बॅग तुम्ही जी काय पहिले व्हिडिओ दाखवला, पहिली अशी उघडी बॅग दाखवली, आता आडवी बॅग दाखवतात. मला त्याच्याबद्दल कल्पना नाही. एक के बाद एक जिस तरह से आरोप हो गया और आज ये वीडियो आया है और जब सदन शुरू है, क्या लगता है इसके पीछे कौन है? विपक्ष है कि आप ही के पार्टी? अरे कोई लोगों को अपना काम अच्छा काम दिखता नहीं है. उनको लगता है कि जानबूझ के इनको टारगेट किया जाए, कुछ बोला जाए जिससे ये क्लच में आ जाएंगे, इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी. ऐसा नहीं होता. आप काम अच्छा करो, जो काम अच्छा करता है उसी को लोग बदनाम करने की कोशिश करते हैं. इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है. और ये जो रिकामे लोग हैं जिनको सिर्फ लोगों के एंगल से फोटो देखना, कौन क्या कर रहा है, दूरबीन लगाना, यही ये लोगों का धंधा है और इसके लिए मैं उसके ऊपर ज्यादा कमेंट्स नहीं करता. बाहर आते हैं और उसको विपक्ष के पास पहुंच जाते हैं, इसको आप कैसे देखते हैं? उसके बारे में मैंने कह चुका हूं कि ये जो है किसी ने निकाला होगा, पता नहीं. कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते.
किसने निकाला उसके बारे में मुझे जानकारी नहीं। थाने में शिंदे साहब को अड़चन में लाने की कोशिशें हो रही है। थाने में आपने कुछ बेड भी आरक्षित रखी है, किसके लिए किया और कैसे क्या आगे क्या 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 थाने में आपने कुछ बेड आरक्षित रखी है संजय राउत के लिए थाने में? हाँ, थाने में तो रखी है ना। तो वो जो थाने में हमने तो पहले देखो इसको पागल बन के दौरे आते रहते। हमने पहले भी कहा कि थाना में जो पागल का जो अस्पताल है उसमें उसके लिए एक बेड रखा है, लेकिन अभी हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा। इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत। ये बेवकूफी भरे ऐसे वीडियो दिखा के, अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये? इसमें क्या मिलने वाला है? सर, एक नाथ शिंदे दिल्ली में भी जाकर नहीं, अगर वो उसमें अगर दिख भी रहे हैं तुमको, इसमें क्या है? क्या कुछ है? कुछ भी दिखाने का, कुछ तो भी किसी को बदनाम करने का ये साजिश उसकी चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है। पेट जो भरता है, खाना जो खाता है, यही कहने से ऐसे कारनामे की वजह से उसका पेट भरता है। और वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा, बेचारे को हमारा शुभेच्छा है। उन्होंने उसी के बाद इस तरह के आरोप हो रहे हैं। ये कहा जा रहा है, वो कह भी रहे हैं कि अमित शाह से क्या क्या बात हुई। संजय राउत की इन सारे आरोपों पर क्या देखिए एक बात ख्याल में रखो, एकनाथ शिंदे साहब जब भी दिल्ली में जाते हैं, एकनाथ शिंदे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं, एकनाथ शिंदे साहब जब पूना में अमित शाह साहब को मिलते हैं, उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है उसके वजह से इनकी जो बातें दोनों में आपस में होती है उसके बारे में भी इनके कमेंट्स चालू रहते हैं। एकनाथ शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला है कि हमारी पार्टी हमें विलीन करते हैं लेकिन हमको मुख्यमंत्री पद दो। ये बातें, ये बेवकूफ जैसी बातें सिर्फ संजय राउत ही कर सकता है। हमने जो उनको दर्द दिया है 3 साल पहले, जो उनको चुभन हो रही है, वो आज भी ठिकाने पे नहीं आए।